आता आज जो सत्कार समारोह श्री विद्याराधना अकॅडमीच्या गुणवंत विद्यार्थ्यांचा झालेला आहे, त्यामध्ये 2024मधील नीट असेल, जेई मेन्स असेल, जेई ॲडव्हान्स असेल आणि CET असेल, यासारख्या वेगवेगळ्या एंट्रन्स एक्झामिनेशनमध्ये ज्या विद्यार्थ्यांनी उत्तुंग अशा स्वरूपामधलं यश मिळवलेलं आहे, अशा जवळपास 290 गुणवंतांचा सत्कार आज या सभागृहामध्ये आपण केलेला आहे. विद्यार्थ्यांच्या गुणानुसार किंवा त्यांच्या गुणवत्तेनुसार अगदी रोख पारितोषिक, मेमेंटो, त्यानंतर तो धनाकर्ष रोख पारितोषिकाचा एक छोटंसं रोपटं शाल या स्वरूपामध्ये विद्यार्थ्यांना हे करून भेट आणि त्यांच्या त्या सत्काराचं स्वरूप होतं. नीटमध्ये ज्या विद्यार्थ्यांना साधारणपणाने 600-650 पेक्षा जास्त गुण मिळालेले आहेत, जेई मेन्स, ॲडव्हान्स आणि CETमधनं देशातल्या आणि राज्यातल्या टॉपच्या इंजिनिअरिंग कॉलेजेसमध्ये, टॉप ब्रँचेसमध्ये ज्या विद्यार्थ्यांचा प्रवेश पूर्ण झालेला आहे, अशा विद्यार्थ्यांना आज या ठिकाणी बोलवलेलं होतं. श्री विद्याराधना अकॅडमीचं हे केवळ 3 वर्षामधलं हे यश आहे. मागच्या 3 वर्षामध्ये गुणवत्तेचा हा आलेख अतिशय उंचावत जातं. त्याचा मला आणि माझे सहकारी श्री संजयजी लड्डा आम्हा दोघांनाही सार्थ अभिमान आहे आणि भविष्यामध्ये याहीपेक्षा अधिक उच्चतम गुणवत्ता श्री विद्याराधना अकॅडमीच्या माध्यमातून राज्याला आणि देशाला समर्पित करण्याचा आमच्या दोघांचाही सातत्यानं प्रयत्न असेल. आता काय सांगाल, नीटमध्ये यावर्षीच्या 720 पैकी 710 गुण तुम्ही घेतले आहेत. विद्यारत्नाचं नाव भारतामध्ये तुम्ही केलेलं आहे. काय आपल्या प्रतिक्रिया आहेत आणि काय वेगळेपण होतं अभ्यासाचं? नमस्कार, मी सार्थ प्रशांत पाटील. माझे आईवडील आहेत तिथे. मला नीटमध्ये 710 पडले 720 पैकी. सध्या आता मी एम्स भोपाळमध्ये फर्स्ट इयर MBBS करणार आहे. मी 11th आणि 12thचा नीटसाठीचा प्रिपरेशनसाठी अभ्यास मी विद्याराधना या अकॅडमी थ्रू केला. मला जे आत्ता यश भेटलेलं आहे ते विद्याराधना अकॅडमी, सर्व शिक्षक, माझे पालक व माझे मित्र ह्यांचा खूप मोठा वाटा आहे. मला समाजसेवा करण्याची खूप आवड आहे म्हणून मी डॉक्टर हा प्रोफेशन निवडला आहे. मी डॉक्टर होऊन माझ्या गावाचं आणि इकडच्या क्लासेसचं पण नाव उंच करणार आहे. माझ्या मम्मी पप्पांचं पण स्वप्न होतं आणि माझं पण हे स्वप्न आहे की मी खूप चांगला डॉक्टर होणार आणि देशाचं नाव हे करणार, उज्ज्वल करायचं तुम्हाला देशाचं नाव. अभ्यासाचं काय वेगळेपण होतं? नवीन यावर्षीच्या विद्यार्थ्यांना, नीटची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांना तुमचा कानमंत्र काय असणार आहे? येत्या नीट एक्झामचे जे ॲस्पायरंट्स आहेत त्यांना माझी सगळ्यात मोठी हीच ॲडवाईस असेल की NCERT तोंडपाठ असावी. NCERT बुक बेसिसच आहे नीट एक्झामसाठी. जर नीट एक्झाम क्रॅक करायची असेल तर NCERT ही तोंडपाठ झालीच पाहिजे. प्लस तुम्हाला आता कॉलेजमध्ये तुमचे टीचर्स जे काही एक्स्ट्रा नोट्स देतील किंवा जे आता नोट्समध्ये पण काही दिलेलं नसतं पण लेक्चरमध्ये सांगितलेलं असतं, मग ते नीट लक्ष देऊन आपण स्वतः नोट डाऊन करून NCERT साईडला लिहिणं किंवा स्वतःचे शॉर्ट नोट्स करणं असं करावं. पूर्ण डेडिकेशननं अभ्यास केला 2 वर्ष की सोपं आहे नीट क्रॅक करणं. येस, थँक्यू. उत्कर्ष, काय सांगाल? 720 पैकी 705 गुण घेऊन विद्याराधना अकॅडमीचं नाव तुम्ही रोशन केलं आहे भारतात. आपली काय प्रतिक्रिया आहे आणि या यशाचं श्रेय तुम्ही कोणाला देता? 705 नीट परीक्षेमध्ये 720 पैकी 705 गुण मिळवणं हे नक्कीच माझ्यासाठी एक म्हणजे मोठी अचीवमेंट आहे आणि ह्या यशाचं श्रेय मी पूर्णस्तव माझ्या आईवडील आणि शिक्षक बांधवांना देत आहे. कारण की त्यांनी मला ह्या जर्नीमध्ये म्हणजे खूप सपोर्ट केलेला आहे. लाईक कधी पण जर का मेंटली डिस्ट्रेस वाटला तर मग ते हमेशा मदत करायचे आणि अकॅडमिक हेल्प पाहिजे असली तर हमेशा टीचर्स DSP मध्ये वगैरे अवेलेबल असायचेच. त्याच्यामुळं असं काही कोणत्या गोष्टीची कमी पडू दिली नाही त्यांनी. काय वेगळेपण होतं तुझ्या अभ्यासाचं आणि तू आता नवीन मुलांना, तुझ्या आता लहान बांधवांना तुझा संदेश काय असणार आहे? माझं आता जे पुढं देणार आहे ते नीट परीक्षा किंवा JEE मेन्स असेल किंवा JEE ॲडव्हान्स असेल, इतर किंवा कोणती कॉम्पिटेटिव्ह एक्झाम असेल, तर माझं एकच त्यांना म्हणणं आहे
की म्हणजे लाईक असं मी तुम्हाला डायवर्ट करत नाही आहे की म्हणजे दिस कॉम्पिटिटिव्ह एक्झाम इजंट युअर लाईफ मीन्स इट जस्ट वन पार्ट ऑफ युअर लाईफ. म्हणजे लाईफमध्ये ह्याच्या व्यतिरिक्त पण खूप काही आहे. म्हणजे हेच करावं असं काही देखील नाही आहे. पण आपल्या आईवडिलांचं स्वप्न साकार करणं हा पण एक खूप चांगला पॉईंट आहे. लाईक म्हणजे आपल्या आईवडिलांच्या इच्छेसाठी आपण काहीतरी नक्कीच केलेलं पाहिजे. म्हणजे ते लाईक आपल्याला कोणत्या कॉम्पिटिटिव्ह एक्झाममध्ये टॉप करणं असेल किंवा एखाद्या काही डॉक्टर बनणं असेल, इंजिनियर बनणं असेल, तर मग हे करून देखील आपण पुढं आपल्याला ज्या गोष्टी आवडतात त्या परस्यू करूच शकतो. सगळ्यात पहिले जे येतं ते आपल्या आईवडिलांचं स्वप्न, कारण की त्यांनी लहानपणापासून आपल्याला लहानाचं मोठं केलेलं आहे आणि त्यांचा हक्क बनतो आपल्यावरती म्हणजे गाईड करण्याचा. आत्ताच पवार सरांनी जे सांगितलं की आजपेक्षा उद्या म्हणजे फ्युचरमध्ये द बेस्ट देण्याचा आम्ही प्रयत्न करू. 2024पेक्षा 2025मध्ये आमचे गुणवंत विद्यार्थी आणखी किती जास्त वाढतील त्यासाठी आम्ही प्रयत्न करू. आणि लातूरचं नाव, विद्यारत्न अकॅडमीचं नाव देश पातळीवर कसं गाजेल याच्यासाठी आम्ही 100% दोघं मिळून प्रयत्न करू. थँक्यू.